नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महाराष्ट्रात आणखी एक मोठी औद्योगिक गुंतवणूक जाहीर झाली असून राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासन आणि JW ग्लोबल इंडिया तसेच द स्पीड कन्सोर्टियम पार्टनर्स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला। या कराराअंतर्गत नवीकरणीय ऊर्जा, AI आधारित पायाभूत सुविधा, ग्रीन हायड्रोजन आणि न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्ये तब्बल 1,65,154 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे। या प्रकल्पांमुळे सुमारे 2,800 कायमस्वरूपी रोजगार निर्माण होणार असून बांधकामाच्या टप्प्यात हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे। सोलापूरमधील उजनी धरण येथे 2 गिगावॅट फ्लोटिंग सोलार प्रकल्प आणि 1,000 मेगावॅट तास बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली उभारली जाणार आहे। याशिवाय 1.4 गिगावॅट क्षमतेचा AI आधारित डेटा सेंटर कॅम्पसही उभारण्यात येणार आहे, ज्यासाठी सर्वाधिक गुंतवणूक होणार आहे। तसेच ग्रीन हायड्रोजन आणि बायो SAF प्रकल्पांसोबतच 440 मेगावॅट क्षमतेचा स्मॉल मॉड्युलर न्यूक्लिअर रिॲक्टर प्रकल्पही प्रस्तावित आहे। या करारावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, JW ग्लोबल ग्रुपचे संस्थापक जयदीप वानखेडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तोफर रेनेहान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। एकूणच या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात हरित ऊर्जा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेण्याची संधी निर्माण झाली आहे।